नमस्कार, मी शक्ती. आज आपण करणार आहोत गोमुखासन. गोमुखासन जेव्हा आपण पूर्णपणे या पोस्चर मध्ये येतो तेव्हा हे आसन गायीच्या मुखासारखं दिसतं. आपण गोमुखासन आसनासंदर्भातली खबरदारी, हे आसन कशा प्रकारे करतात, या आसनाचे काय फायदे आहेत, आपण त्याविषयी जाणून घेऊयात. सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत हे आसन करायचं कसं. आपल्या मॅटवर आपण सर्वात आधी बसून घ्या. आपल्या पायांना समोरच्या दिशेनं सोडा. अशा स्थितीमध्ये कमरेला ताठ ठेवा आणि त्यानंतर आपल्याला आपला जो उजवा पाय आहे त्याला खालच्या दिशेनं आणायचंय. ही जी तुमची टाच आहे, या टाचेला अशा प्रकारे आपल्या हिपच्या खाली ठेवून द्यायची आहे. बसायचं नाहीये, फक्त हळूच या दिशेनं, जेणेकरून टाच आणि हिप एकत्र जोडले जातील. अशा पद्धतीने करायचंय. आणि हा जो पाय आहे, दुसरा पाय, याला या प्रकारे ठेवायचंय की दोन्ही ढोपरं एकाच रेषेत एकमेकांच्या समोर येतील. पायाला अशा प्रकारे ठेवायचंय. हे बघा, असं. काही लोक कशा पद्धतीने ठेवतात ते चुकीचं आहे. गुडघा तिरपा होतोय किंवा जास्त आत घेतात, ओव्हर स्ट्रेच करतात. तर याला फक्त गुडघ्याच्या वर दुसरा गुडघा आला पाहिजे, एकाच रेषेत असले पाहिजे. आपल्या टाचेवर आपल्याला थोडा जोर द्यायचाय, बसायचंय आणि हा पाय बाहेरच्या बाजूला जितका घेता येत असेल तितकंच. आणि आरामाच्या स्थितीत कंबर ताठ ठेवायची आहे. ही तुमची शेवटची स्थिती असेल पायाकरता. जो पाय वर तोच हात तुमचा वर येणार आणि जो पाय खाली तोच हात खालून वर येणार. अशा प्रकारे पहिल्यांदा आपल्याला कोपराला पूर्ण ताणून हा हात सरळ वर करायचा आहे आणि खालचा हात पाठी घेऊन जाऊन एकमेकांमध्ये गुंफायचा आहे, पकडायचा आहे. मी आता तुम्हाला दाखवते कशा प्रकारे हात तुम्ही पकडू शकता. आणि डोळे बंद करून पूर्ण लक्ष आपला श्वास आणि शरीरावर केंद्रित करा. मानेला सरळ ठेवा, ताठ ठेवा, मान झुकवू नका, कंबर झुकवू नका. तुमचं जे कोपर आहे ते खालच्या दिशेनं येता कामा नये. आता मी पाठवून दाखवते कसं करायचं हे आसन. हा तुम्ही वर हात केला आणि खालून अशा प्रकारे दुसऱ्या हाताला पकडलं. तुम्हाला जितकं जमतं तितकंच करा. जर तुमचा इथपर्यंतच हात येत असेल तरी काही हरकत नाही, इथपर्यंत आला तरी हरकत नाही. तुमच्या हातांमध्ये आता लवचिकता नसेल, खांदे फ्लेक्झिबल नसतील तर उगाच जास्त ताणू नका. जितकं जमतं तितकंच करा. जर तुमचा एकच हात पाठी जात असेल तरीही तुम्ही या आसनामध्ये थांबू शकता. तर या काही खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला पाहायचंय तुम्ही कोणत्या लेव्हलवर आहात. जर तुमचे गुडघे जास्त दुमडता येत नसतील तर हे आसन बिलकुल करायचं नाहीये. पहिल्यांदा हळूहळू इतर आसनं करा आणि नंतर गोमुखासन करा. गोमुखासन करताना ज्यांना गुडघ्याची समस्या आहे, सांधेदुखी आहे किंवा पायाची कुठलीही तक्रार आहे, तेव्हा हे आसन तुम्हाला करायचं नाहीये. हिप इंजुरी किंवा मग काही प्रॉब्लेम असतील, पाठदुखी आहे, तरीही तुम्हाला गोमुखासन करायचं नाहीये. खांदेदुखी आहे, तिथे काही इंजुरी असेल, दुखापत असेल, मानेच्या समस्या असतील किंवा कोपराला काही प्रॉब्लेम असेल, दुखापत असेल, तरीही तुम्हाला हे आसन करायचं नाहीये. आता गोमुखासनाचे फायदे पाहूया. गोमुखासन सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या पायांना दुमडतो तेव्हा आपले पाय त्यामुळे खूप मजबूत होतात. गुडघे दुखी असेल, इंजुरी असेल तर हे आसन करायचं नाहीये. पण जर गुडघ्यांना जास्त प्रॉब्लेम असेल तेव्हा करायचं नाहीये. पण तुम्ही कमी दुखत असेल तर तुम्ही हे आसन करू शकता. हे पायाला खूपच मजबूत करतं. टाचा, अँकल, गुडघे, मांड्या, हिप्स यांना मजबूत करतं. आपल्याला सायटिकाच्या दुखण्याला, बॅक पेनला सुद्धा दूर करतं. जेव्हा तुमचं पोश्चर सरळ असतं तेव्हा तुमचा वरचा जो भाग आहे, झुकलेले खांदे जे आहेत ते योग्य स्थितीत तुम्हाला करता येतात, सरळ होतात. म्हणजे पोश्चरची डिफॉर्मिटीला हे आसन दूर करतं. आपले खांदे मजबूत बनवतं. जितकं ताणाल तितके खांदे मजबूत होतात. आपल्या शरीराचा वरचा भाग खूप लवचिक बनतो. मधुमेहीसाठी हे आसन उपयुक्त आहे. गोमुखासन ज्यांना सर्व्हायकलची तक्रार आहे किंवा खांद्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, दुखत असेल तर त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते. लक्षात ठेवायचंय की ओव्हर स्ट्रेचिंग करू नका. ज्यांना अस्थमा आहे, म्हणजे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनची पातळी या आसनामुळे वाढते, त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांसाठी हे चांगलं आसन आहे. मनाला शांती देतं, एकाग्र करतं. जे लोक ध्यान करतात
ते लोक जास्त करून या पोश्चरला, या आसनाला प्राधान्य देतात. ध्यानासाठीही हे आसन खूपच चांगले आहे. म्हणजे ध्यान करताना तुम्हाला हात वर करायचे नाहीयेत, फक्त या पोश्चर मध्ये बसून तुम्ही ध्यान करू शकता. तर या काही खबरदारी आणि काही लाभ जे तुम्ही पाहून, समजून, शिकून तुम्ही हे आसन चांगल्या प्रकारे करू शकता. धन्यवाद.